आणि येड्यांच्या म्हणण्यानं संप्रदाय कमी होईल असं नाही. पुस्तक छापणाऱ्यांनी जरी छापलं तुकाराम महाराजांचा खून झाला तर आम्ही त्यांचे पोरं आहोत, आम्ही कधीच मान्य करू शकत नाही. आम्ही म्हणणारे ते वैकुंठाला गेलेस, तू पुस्तकात छाप, नाही तर कपाळावर चिठ्ठी चिटकव, त्यानं फरक पडत. आणि येड्यांना लय मार्केट द्यायचं काही काय नाही, ते येडेच येतात. 100 लोक एकत्र जर केले ना 100 तर 96 लोक येडेत. क्या बात. 4 शहाणे आहेत या जगात. 100 ये 96 तर येडेच आहेत. 27 खोल्यांचा नुसता बंगला, 13 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उर फट्या बावडीचं. मग येड आहे का शहाणे? येडाच आहे ना ते. एकच पोरग मोकार मोठा बंगला, ते पोरग पोरगी पाहायला गेला मिवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले. मी येडाच आहे ना. याला लय मार्केट नाही द्यायचं महाराज. कधी बी ध्यानात ठेवायचं, धर्मावरती श्रद्धा ठेवून द्यायची नाही. फायनल ज्ञान देव, देव आहे मान्य, देव आहे, देव आहे. लाकडात अग्नी आहे, लाकडात अग्नी आहे. दुधात लोणी, एब्रे दुधात लोणी आहे, लाकडात अग्नी आहे, उसात साखर आहे, जगात देव. बस पुन्हा चिंता करायची नाही आणि बरळायचं नाही. हे काय आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेलो करा. त्यात काय चिंता करायची नाही. अभंगातला दुसरा मुद्दा संपला. कटेवर हात, विटेवर उभा. तिसरा मुद्दा कीर्तन सुरू झालंय. कीर्तन सुरू झाल्यावर मोबाईलांमध्ये डोके घालायचे नाहीत आणि 25% एकमेकाच्या इज्जती घालवायचं काम मोबाईलनंच केलंय. यावर तुमचं मत काय? दिवसाला नवी कंपनी मोबाईलची, दिवसाला नवी कंपनी, नवं हँडसेट दिवसाला आहे आणि मिनिटाला मेसेज येत. स्कीम स्कीम 10 रुपयात येळ भर बुका, 20 रुपयात रात भर का ना. सारखा दणका चालू आहे. 10 भरा आमके आमक फ्री, 90 भरा 6 महिने फ्री. अरे फ्री आहे काय काय? 300ला 300 आयडिया टू आयडिया फ्री. मिनिटाला मेसेज येत आहेत का नाही बोला. स्कीम. आणि रोज नवी कंपनी निघती. मोबाईलमुळे यूट्यूब, फेसबुक, टिकटॉक या सगळ्या गोष्टी जरी चांगल्या चालल्या तर मोबाईलमध्ये दोष आहेत हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. पण मोबाईलमध्ये दोष आहेत हे कोणीच बाहेर आणीनं, आणि मोबाईलची जाहिरात तर फुल चालू आहे. पण असं कधी झालं का मोबाईलचे दुष्परिणाम कधी टीव्हीला आले नाही? मोबाईलमध्ये 8 दुष्परिणाम आहेत. 8. डॉक्टर विक्टर मोबाईल मधले तज्ञ कोणी असले तर त्यांनी लिहून घ्या. 1. मोबाईलमुळे संवाद संपला. एज्युकेटेड लोक, शिक्षक लोक, पुढारी बिडारी नीट आहे का? मोबाईलमुळे संवाद संपला. माणसं एकमेकाशी बोलायची बंद झाली आणि पाया पडून सांगतो बसणाऱ्या महिला पुरुषांना, हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. मी मरण ना महाराज, म्हणजे मरणार नाही मी 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली रोज आठवण येणार हे ध्यानात ठेवा. पाया पडतो तुमच्या. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे, उलथू दे तिकडे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरण. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका. तरुण पोरांनी पोरीने तुमचा तरुण पोरांनी पोरं तुमचा मित्र म्हणून ऐका. पाया पडून सांगतो ते काल खरंय, आज खरंय, उद्या खरंय. थोडं कानाला वाईट आहे, मला काय नाव ठेवायचं ते ठेवा, शिव्या द्यायचं ते द्या, पण ते सत्यच आहे. पाया पडून सांगतो, संकट तर प्रत्येकावर येणारच आहे, पण पाया पडून सांगतो पोरं पोरी म्हातारे माणसं महिला मंडळ, मी तुमच्या मुलासारखं आहे. कोणतंही संकट आलं तर ते कुणापाशी तरी बोलत जा, त्यामुळे त्या दुःखाचा पावर कमी होतो. बोलत जा.
मग आपल्या घरी एखाद्या माणसाचे वडील वारले तर आपण त्यांना भेटायला जाऊन 5-6 दिवस त्यांच्या घरी गप्पा का मारायला बसतो? तर त्या माणसाला त्या गोष्टीचा विसर व्हावा आणि माझं कोणीतरी आहे याचा त्याला आधार यावा. पाया पडून सांगतो, मोबाईलमुळे बोलणं बंद झाल्यामुळं संवाद संपला. कुणी कुणाशी बोलायला तयार नाही. परिणाम आहे का किती वाईट झाले? कुणी कुणाशी न बोलल्यामुळं तुमच्या माझ्या अंतकरणात जे दुःख आहे ते आतल्या आत राहिलं. परिणाम त्याचा मेंदूवर झाला. आपण सतत त्या गोष्टीचा विचार केला सतत, आणि त्याचा परिणाम मेंदूवर होऊन हृदयाला होणारा जो रक्तपुरवठा आहे त्या रक्तपुरवठ्यामध्ये खंडन आलं आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन क्लिअर न झाल्यामुळं त्याला साचे पडले आणि अटॅक तयार झाला. अटॅक हा रोग नाहीये. अटॅक हा रोग नाहीये. मानसिक संतुलन डॅमेज झालेल्या माणसाला अटॅक येतो. मुलाने दिलेला धोका, मुलीने दिलेला धोका, काही तरुण पोरांना अटॅक येतो का? त्याला प्रियसीने दिलेला धोका आहे. तो म्हणतो ती 10वी पासून माझ्या बरोबर बोलत होती हो, एकदम दुसऱ्याच्या गाडीवर पाहिली. अरे असे 3 जणांना अटॅक आला, तू चौथा येड्या. 3 मेले भूत झाले, तू खैस होशी. अरे पोरीसाठी मरतो का शांबड्या? ए दरिद्री, अरे शीर सलामत तो पगडी 50. ए यडपटा, आणि माझा प्रेम भंग झाला. अरे स्वभाव आहे तिचा बावलाटा. ए हे हृदय इतका हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कुणाला द्यावं? हा, आपलं हृदय इतकं मोठं बनवा, जगानं आपल्यावर प्रेम केलं पाहिजे. तू काय प्रेम करतो येड्या? मराय बिरायची भाषा करायची नाही कधी. अटॅक बिटॅक नको, आणि फाशी बिशी घ्यायची नाही कधी. करोडो रुपयाचं शरीर आहे. लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे, पाण्यातला मासा जर जिवंत आहे, काशेतला गुसीड जर जिवंत आहे, तर कोटी रुपयाचं शरीर मिळालेला माणूस का जगू नये? हे फाशी घेणे ना आत्महत्या करणे हे डोक्यात कधी आणायचं नाही. गारगारी का, कुल्फी का, पावी का, बटारी का, रद्दी का, शेळ्यापाळा, बुटाची पॉलिश करून जगा, पण कोटी रुपयाचं शरीर बोगस घालू नका. तुम्ही मेल्याने मागच्यांना काही फरक पडत नाही. हा भ्रम डोक्यातून काढून टाका. कोणतीच प्रियशी प्रियकरासाठी मरायला मोकळी नाही. पागलपणा सोडून द्या. हलकटा म्हण तिचं माझं प्रेम आहे. पागल आहे तू, पागल. ए शेमड्या, पागल आहे तू, पागल. तुझ्यावर प्रेम करायला तर इडे काय? प्रेम का फुकट करते का बाबळाला? तिला मोबाईल आपण घेऊन द्या, हँडसीट आपण घेऊन द्या, बॅलन्स आपण टाका, आपल्या गाडीला पेट्रोल आपण टाका, मग तिचं हॉटेलिंग आपण करा, मग ते मॉडेल आपल्या गाडीवर बसणार, तोंड बांधून हिंडणार. काय नवीन आहे? अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव, मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. कोणत्याही माझ्यासमोर बसलेल्या प्रियकरांना सांगा बरं, तुमचं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का? अरे देणारच नाही. ते हुशार मॉडेल आहे. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकट. तर हे एक कांडी चूक हित. याला म्हणलं तुला घे, इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही तर इंटरेस्ट काय होतो? लावलाटा. एक संवाद हा विनोद नाही. लिंबाची लिंबोळी वरून किती जरी पिवळी असली तर आतमध्ये कडूचे. संसारामध्ये दुःख आहेच. पाया पडतो महिला मंडळ पोरी सुरी. कोणतंही संकट घरात असलं तर ते कोणापाशी तरी बोलत जायचं. गाई गाई आपल्या घरी 2 पाहुणे आले आणि आपल्या डब्यातली साखर संपली. आपल्याकडे पैसे आहेत, पण पाहुण्यां देखत आपली इज्जत जाऊ नये म्हणून आपण मागच्या दारानं का होईना जाऊ शेजारून 2 वाट्या साखर आणतो. का बरं? इज्जत जाऊ नये म्हणून. फार पदराखाली झाकून, फडक्याखाली झाकून आणतो. आता ते घर आहे, घरोघर मातीच्या चुली. मग ते का करतो आपण? तर माझ्या घरात साखर नाही हे त्या पाहुण्याला कळता कामा नाही. तसं आयुष्यामध्ये किती संकट आलं ना, फाशीचे मरायचे विचार कधी डोक्यात आणायचे नाही. जस काय एक दिवस साखर नव्हती, आणली साखर उष्णी, काय फरक पडला? एक दिवस थोडं सुकू येईल, एक दिवस थोडं. अरे पौर्णिमेच्या दिवशी अख्या आकाशात चंद्र आहे, आमुष्याला अखेरात अंधार आहे. चंद्राला सुद्धा ग्रहण आहे.
सूर्याला सुद्धा ग्रहण आहे, थोडं चढ उतार होणार. आपण गवंड्याच्या हाती कामाला जातोय, रोज 500 रुपये रोज मिळतोय, चांगलंय. उद्या पाऊस सुरू झाला, 3 दिवस काम बंद होतं, नाही मिळाले 500, टेन्शन नाही घ्यायचं जीवनात. हे फाशी घ्या ना, आत्महत्या करा, हे आपली भिंडोकपणाची काम आहेत काही. आणि काय मारायचं तुला, काय करायची काय गरज. एक, मोबाईलमुळे संवाद संपला. 2 मोबाईलमुळे माणसं एकलकुंडी झाली, एकटीच बसतात माणसं. सिमेंटच्या नळीत, मुरीत, येड्या बाबळीत, हायवेच्या कडाला गाडी तंगड्या टाकीत एकटच पागल झाली. एक बरं, मोबाईलला काय सारखा मोबाईल, लघवीला आली मोबाईल आला, त्यानं चैन सुद्धा खोलली नाही. एक जुळीमध्ये पोरग रडतंय, त्याला भूक लागली म्हणून बाईने ते पोरग झोळीतून खाली काढलं, त्याला खाली ठेवलं, गॅसवर दूध तापवलं, ते ताटलीत गार केलं, ते बाटलीत भरलं, त्याला बुच लावलं. आता पोराच्या तोंडात दूध द्यायचं आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची. ते पोरग दुधापर्यंत ते पोराजवळ नेलं तिनं दूध खाली हात केला आणि वर फोन आला. मग आता पोरग महत्वाचं आहे का कमी झाला. आणि 8 मोबाईलमुळे झोप गेली. झोपत नाही. मोबाईल वापरणाऱ्या ज्या अवलाद आहेत त्यांना झोपा नाही. ते निम्म्या रात्री एकानं गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला काल यानं खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला काय झालं. त्याच्याही म्हणली सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडी राहा. आणि मोबाईल सतत वापरल्यामुळं बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलाय. बऱ्याच पोरांचा डिस्प्ले गेला. सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला, बरेच पोरं नील झालेत. काहीच राहिलं नाही त्यांच्याकडे, काहीच राहिलं नाही. मोकळे झाले ते, मोकळे. कानात वायरी घालून सुद्धा त्यात. काही पोरांचे आवाज लीडीच झालेत. नवरदेव सुद्धा लग्न करताना चेक करून घेत जा. हनुमान समजते द्यायला 5 वर्ष झाली लग्नाला, हो त्याच्याकडे नाहीच काही तर होईल काय. आणि असा बऱ्याच पोरांना प्रॉब्लेम आलाय का नाही. ज्ञानदेव देव ज्ञान फायनल, पुन्हा डोकं नाही लावायचं. चिंता बिंता काही करायची नाही, देव आहे. तिसरा मुद्दा पाया पडून सांगतो. थोडंसं वाईट वाटेल पण महिला मंडळाला एक वाक्य सांगतो. मुलगा म्हणून सांगतो, तुमचा महाराज म्हणून नाही. मुलांना थोडं मोबाईलपासून दूर ठेवा. तुम्हाला थोडा राग येईल का बा आम्हाला एकुलतं एक आहे, आम्हाला कोणासाठी कमवायचं, कमवा तुम्ही तुमच्या पोराला मोबाईल देऊ नये या मताचा मी नाही. पण तुमचं पोरग तुम्हाला मरेपर्यंत जर घरचा खांदेकरी व्हावा असं वाटत असेल तर पोरांना मोबाईल वापरणं कमी करा. यावर तुमचं मत काय. आपल्याला वाटतं बा पोरग रडायला लागलं का द्या मोबाईल, रडायला लागलं का द्या मोबाईल. काही झालं तर त्याला वेव्ज आहे, काही झालं तर त्याला वेव्ज आहे, वेव्ज आहे त्याला, वेव्ज आहे. दिल्लीतला माणूस भोसरीमध्ये गपकन ऐकू शकतो, याला कारण काहीतरी त्याला वेव्ज आहे. आणि त्या वेव्ज मेंदूवर परिणाम करतात. जरा लोकांनी, हा विनोद नाही,
एक दिवस या गोष्टीला कुठंतरी कंट्रोल करावं लागेल. मोबाईलचा वापर कमी करा, दुसरा मुद्दा संपला. तिसरा मुद्दा, आज गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये येऊन घेतलं. अंकुशराव लांडगे यांच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले कीर्तनाला बसलेल्या महिला पुरुष आघाडीच्या महिला बचत गटाच्या बाया, महिला आघाडीच्या बाया, अंगणवाडीच्या बाया, गायक वादक गुणीजन कॉलेजच्या पोरी, दारुडे दुरुडे बेवडे बिवडे, उद्या कोणी म्हणाय नको आपलं नाव घेतलं नाही. दारुडे दुरुडे बेवडे बिवडे, जुगारे बिगारे, मटक्या बिटक्यावाले, आकडे बिकड्यावाले, बापाला हाताखालून काढणारे, पोरं पळून जाणाऱ्या पुरी बिरी, गायक वादक सगळे, गायक वादक गुणीजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज एका पवित्र ठिकाणी अंकुश भाऊंच्या 13व्या पुण्यस्मरणाच्या कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी एक वाक्य. त्या कुटुंबावर प्रेम करणारे अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक गुणीजन 13 वर्ष ते कुटुंब ज्या दुःखाने होरपळलं, त्या दुःखामध्ये एवढा मोठा सोहळा त्यांच्या मुलांनी, पत्नींनी, त्यांच्या मुलाबाळांनी केला. अक्षरशः हा सगळा सोहळा पाहिल्यावर त्यांना स्वर्गातून सुद्धा अंकुशराव आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. आणि काही नाही, एक वाक्य सांगतो अंकुशरावांच्या पुण्यस्मरणाला. ज्याच्या पाठीवर आईबापाचा हात आहे त्याच्या पाठीवर देवाचा हात नसला तरी चालतो. हा एवढा मोठा सोहळा, त्या दुःखावर, त्या कुटुंबामध्ये आलेल्या दुःखद प्रसंगाला जमलेले अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक गुणीजन एक वाक्य सांगून ठेवतो अंकुश भाऊंच्या बाबतीत. वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. जी माणसं स्वतःसाठी जगतात ती जिवंत असून मेलेली असतात, आणि जी दुसऱ्यासाठी जगतात ती कधी मरत नसतात. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. 13 वर्ष वाहताना त्यांच्या मुलांनी, मुलींनी, पत्नीने एवढा मोठा सोहळा लावून धरला. हीच त्यांची खरी श्रद्धांजली. हे पहा, आणि म्हणून त्या परिवारावर प्रेम करणारे अप्तिष्ट मैत्री परिवार गायक वादक सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि आज एका दुःखद प्रसंगाला जमलेले, त्यांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी जमलेले सगळे पाहुणे रावळे, मित्रपरिवार, तरुण मंडळी, भजनी मंडळ, गायक वादक गुणीजन, स्टेरिओ उपस्थित महाराज मंडळी, सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि अंकुश भाऊंच्या भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात. कीर्तनाला सुरुवात करताना काही गोष्टी अशा आहेत. जन्म येणारच आहे, याच्यात तर काही शंका नाही. नीट बस आहे, मरण तर येणारच आहे. मरण तर येणारच आहे, पण त्याची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. तेवढी उत्तर नीट ऐका. 3 गोष्टी तरुण पोरांसाठी सांगतो, पटलं तर हा म्हणा. 1, अंगातली ताकद जपून वापरा, खिशातला पैसा जपून वापरा, आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. अंगातली ताकद टपरे पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका, मोर्चे काढायला वापरू नका. आता ते दिवस संपले. 5-7 वर्षापासून महाराष्ट्रातलं पोलीस खातं नंबर 1चं काम करतंय. आता हे दंगली मोर्चे या गोष्टीला पूर्णविराम द्या. ते दिवस आता संपले. आता कायदा अतिशय कडक आहे, आणि 100% जनता CC कॅमेऱ्यात आहे, आणि 80% जनता मोबाईलांमध्ये भंगार काढते. जरा नीट ऐका. कोणाचे भोंगे घेऊन बोंबलत हिंडू नका, मराल दरिद्र. तुम्हाला वाटतं मोर्चाला आणि दंगलीला मजा आहे? मजा नाही. आता जर महाराज जर दंगलीच्या क्लिपमध्ये जर कधी टपरी बिपरी पेटवताना दिसले तुम्ही, त्या क्लिपमध्ये अशी खुटी गुतन, खोटा उपटन पण खोटी निघायची. हा विनोद नाही. 3 महिने जामीन नाही. आता 3 महिने काही झालं तर जामीन नाही, आणि मरेपर्यंत सरकारी नोकरी नाही. आणि पोरानं तुमच्यावर प्रसंग आल्यावर कोणी येत नाही. तुमच्यापैकी कोणी गुतेला असेल दंगली तर त्याला विचारा कस काय. त्याला म्हणा ना उद्या मोर्चा आहे, गावाला चाललो हो मी. हा विनोद नाही. आणि जेव्हा तरुण पोरं तुम्ही भावनेच्या आरी क्वार्टरच्या नादात एखादं कृत्य कराल, पण तुमच्या मागे जेव्हा कलम लागेल
तेव्हा तुम्हाला सोडवणारा कोणी नाही हे ध्यानात ठेवा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाहीत. भुईमुगाच्या शेंगा दाना येतोवर त्याचा मुक्काम पोत्यात आहे. अंगातली ताकद गायीची सेवा करायला वापरा. अंगातली ताकद आईची सेवा करायला वापरा. आणि अंगातली ताकद भारत मातेचं संरक्षण करण्यासाठी वापरा. अरे अंगातली ताकद गरिबावर उपकार करायला वापरा. अंगामध्ये ताकद होती तर 16व्या वर्षी स्वराज्याची स्थापना केली. अंगात ताकद होती तर 22व्या वर्षी 22व्या वर्षी जगाची आई ठरलाय. आणि अंगात ताकद होती तर 42व्या वर्षी जगद्गुरु ठरले. अंगातली ताकद टपरे पेटवायला आणि मारामाऱ्या करायला वापरू नका. जरा बावळाटपणा डोक्यातून काढून टाका. मोटरसायकल त्याला कुत्र्याला लात आणतो तू. तो बाप पिसाळेल होता. आता हे कंपनी भिंपण्यानी कार्टी कामाला आहेत. ह्या हलकटांना 100 रुपये रोज आहे. 100 रुपये म्हणजे 3000 रुपये महिना. 4 रविवार सुट्ट्या, 2600, 2 शनिवार, 2200, आपलं 2400. गेलं नाही 2 दिवस 2200. खोली भाडं 900 आणि खानवळ 1100. तरी 10 रुपयात आलाय का? लाजा वाटत आहे का तुम्हाला? एकाचं तरी थोबाड सीमेवर नेण्याजोग आहे का बघा. ना आलाय बापाची पैदास नाही. अरे व्हॉटवर मिशा फुटल्या नाही ना आलाय का तुमच्या मिशा. 90 मारा तुम्ही. रुपड्या तरी कमवायची दानत आहे का ना आलाय का तुझी रुपड्या. ए शेंबड्या रुपड्या तरी कमी नको तू. हलकट क्वालिटीचं नाही. आई बापानं म्हणायचं महापौर कंपनी ते. आई बापानं म्हणायचं महापौर कंपनी ते. त्या बिचारीने 3 रंगाचं लुगडं नेसायचं. रात्रीचं कालवून सकाळी गरम करायचं. महाराज हसण्यावारी गोष्टी देऊ नका तुम्ही. आज 6 वर्षी शेतकरी भयानक दुष्काळाने पिडला पण त्यानं पोरं उपाशी नाही ठेवले. आज या वर्षी शेतकऱ्याच्या बिचाऱ्याच्या तोंडात घास आला. मागच्या आठवड्यात पाऊस झाला. शेतकरी पुरा संपला. अरे 3 रंगाचं लुगडं नेसायचं. रात्रीचं रात्रीचं कालवण तिनं गरम करायचं. तुम्हाला मोठं करायचं. लाज नाही वाटलं का आपल्याला 18 आणि 20 वर्षाला क्वार्टर तोंडाला लावायला. बनियन म्हणाले तर त्या बापानं पलटी करून घालायचं. बनियन तुटलं तर त्याला गाठ मारायची. आयुष्यामध्ये आपल्या बापानं कधी हाताला घड्याळ घालायचं नाही का. पायाला कधी चप्पल घालायची नाही. त्यानं तुम्हाला मोठं करायचं. तुम्ही काय पारणं फेडणार त्याने. अरे बापाची इस्टेट सोडून तुमचं स्वतःचं पोट भरायची तरी दानत आहे का. त्या बिचाऱ्यानं 3 रंगाचं त्या बिचारीनं रोजानं जायचं. शेळ्या वळायच्या तिनं आणि तुम्हाला मोठं करायचं. अरे बापानं बनियन मळालं तर पलटी करून घालायचं. बनियन तुटलं तर त्यानं गाठ मारायची. आणि कालवणाला तेल नाही तर त्या बिचारीच्या डोक्याला तेल नाही. तेव्हा तिनं हातावर पाणी घ्यायचं आणि डोक्याला सोडायचं. आज आमच्या आईनं 3 रंगाचं लुगडं नेसायचं आणि संसार उभा करायचा. आणि तुम्ही 22ला आणि 24ला क्वार्टरी प्यायच्या. अरे त्या आईचं पाप सांगा मला. सांगा पाप. तिनं काय पाप केलं तर सांगा. अरे तुम्ही तिनं काय पाप केलं. पोरडो संध्याकाळी ती शेतातून आली तर तिचं कौलाचं घर गळत होतं. पाऊस पडत होता. तिचं पोरग म्हणलं आई मला भूक लागली. तिनं काय केलं माहिती का. अर्धी भाकर ज्वारीची चहात चुरली आणि दोन्ही पोरांना खाऊ घातली आणि मांडीवर पोरं घेतली आणि घर गळत नाही अशा ठिकाणी खांबाला पाठ लावून रात्रभर उपाशी बसली. ती तिच्या पोटाला अन्न नाही पण तिनं तुम्हाला भिजू दिलं नाही. आणि तुम्ही 5 वाजता कंपनीतून सुटले का क्वार्टरीच पेत राहत. अरे प्यायची तर भारीतले बा कंट्री पेताना आलाय का तुम्ही. सांगा तरुण पोर हा विनोद आहे का. हा विनोद आहे. हा टाइमपास आहे. आणि कोणत्याही पोराला दारू पिणाऱ्या लग्नाच्या अगोदर त्यांच्या ओपन चॅलेंज आपलं तुम्हाला ओपन. तुम्ही फक्त तुमच्या बापाची इस्टेट सोडायची आणि आपल्याला 1 गुंठ जमीन घेऊन दाखवायची. बस तुझ्या वर्षभर दारूचा खर्च मी एकटा करतो. पैसे रोख घे शंभड्या रोख. तू तरी एकाच बाजूने पेतो. मी तुला दोन्ही बाजूने पाहिजे. तू काय पेतो. आता हसाल रे. आता हसाल पण पोरानं एक वाक्य सांगतो. पटलं तर हा म्हणा नाही तर जागेवर नाही म्हणा. पोरानो फक्त तुमच्या आईन बाप मरू द्या.
आणि तुम्ही एक 8 दिवस आहे ना फक्त भाऊजाईच्या हाताखाली फुकट खायचं बस बस. घालील मग त्या बिचारीनं 22 वर्ष तुम्हाला कसं सांभाळलं असेल कसं सांभाळलं असेल. अरे 22 वर्ष त्यानं सांभाळलं कसं असेल. ती दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीचा बैल गेला. दुष्काळ पडला तर त्याच्या दावणीतला बैल गेला आणि त्याच्या बायकोच्या गळ्यातले दागिने गेलेत.